फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये। आज आहे नागपंचमी आणि आपला श्रावणी सोमवार। तर नागपंचमीच्या आणि श्रावणी सोमवारच्या तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। छान अशी देवपूजा करून घेतली आणि खरी सणाची मजा ना मला तरी वाटते की गावाकडेच राहते, कारण की ना गावाकडची मजा काही वेगळीच राहते। गावाकडे छान झोके वगैरे बांधतात, छान झोके खेळतात, पुरणपोळीचा स्वयंपाक करतात। आणि शहरामध्ये काय, तर कोणी ड्युटीला, तर कोणी शाळेत, तर कोणी कुठे। गावाकडे कशा लेकरांना सुट्टी राहते, माणसं घरी राहतात, पुरणपोळीचं स्वयंपाक वगैरे सगळं करतात। इकडे तसं काहीच नाही। इथे वासुदेव आले होते, वियांनी त्यांना दक्षिणा वगैरे दिली, तर मग वरती आले, त्यांना वगैरे चहा राहिला होता, चहा दिला। आता वियांचं इथे मला सांगणं चालू होतं की वासुदेवांनी मला आशीर्वाद दिला म्हणे, मम्मा हे निघाले होते बाहेर जाण्यासाठी, तर त्याला असं वाटायचं की मला पण न्यावं, म्हणून तो मागे लागला होता त्यांच्या की मला पण तुमच्यासोबत यायचं आहे। पण त्यांनी काही नेलं नाही, कारण की तेव्हा पाऊस चालू होता। आणि गॅलरीमध्ये बघा किती छान फुलं लागले झाडाला। अन्वीचा डब्बा इथे पॅक करत होते, टमॅटोची चटणी आणि चपाती दिली होती, तिला तूप लावून चपाती पाहिजे होती आज। त्याच्यानंतर मी घेतला दुपारचा डब्बा करायला, कारण की यांना होती सेकंड शिफ्ट, त्याच्यामुळे दुपारचा डब्बा करायला घेतला। आणि माझ्या मैत्रिणीला पण आज चालत नव्हतं ताव वगैरे ठेवायला, मग त्यांना म्हटलं मीच तुम्हाला डब्बा देणार। त्या नाहीच बोलल्या, पण नाही म्हटलं मी देणारच। तर मग त्यांना पण डब्बा वगैरे दिला, स्वयंपाक झाला, त्या गेल्या। मग मी गेले पाठीमागे, म्हटलं चला झाडाचा छान असा एक पेरू तुडवा, आज उपवास पण आहे आणि म्हटलं चला तेवढ्यापर्यंत थोडं दमही राहील, कारण की आज मी फराळाचं करायला खूपच उशीर झाला होता। आणि त्याच्यानंतर यांना डब्बा पॅक करायला घेतला, कारण की यांना पण उशीर होत होता, ड्युटीला निघायचं होतं। मग यांना डब्बा वगैरे करून दिला पॅक। ड्युटीला गेल्यानंतर मी घेतली साबुदाण्याची खिचडी करायला। तर असा होता आजचा आपला मिनी ब्लॉग। याचाच नेक्स्ट पार्ट उद्या पण येईन, तर बघायला विसरू नका। तर बाय।